राज्यातील 29 महापालिकांच्या महापौर पदाच्या आरक्षणाची लॉटरी फुटताच विरोधकांनी यावर संताप व्यक्त केलाय। आरक्षण सोडतीमध्ये चालबाजी करण्यात आल्याचा आरोप देखील यावेळी करण्यात आलाय। मुंबईच्या महापौर पदातून एसटीला वगळण्यात आलं आहे। एसटीचं आरक्षण का ठेवलं नाही, एसटीसाठीच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत, असा संतप्त सवाल ठाकरे गटाच्या प्रवक्त्या किशोरी पेडणेकर यांनी केला। त्यावर आता राज्याच्या नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी प्रत्युत्तर दिलंय। या व्हिडिओमधून त्यांनी काय म्हटलंय ते बघूयात। प्रथम तर मी हे सांगेल की ठाकरे गटाचे आक्षेप हे कुठल्याही नियमाला धरून नव्हते। त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मुंबईमध्ये जे आरक्षण पाहिजे होतं त्यासाठी काय करता येईल या पद्धतीचा आरडाओरडा त्यांनी केला। आपण त्यांना बराच वेळा विचारलं की आणि त्यांनी आक्षेप नोंदवणं हा त्यांचा हक्क आहे। त्यांनी जे ऑब्जेक्शन आता घेतलेलं आहे त्याच्यावर प्रशासन आणि आमचं म्हणणं आहे की हे नियमानुसार प्रशासनाने पूर्ण कारवाई पूर्ण केलेली आहे। त्यांचे ऑब्जेक्शन जे काय असेल ते आम्ही विचारात घेऊ। पण मला जेव्हा रुलिंग देताना अजूनही असं वाटलं नाही, कारण त्यांचं ऑब्जेक्शन असंच होतं की इथे आम्हाला मुंबईत एससी का नाही दिलं, मुंबईत ओबीसी का नाही दिलं, मुंबईत हे का नाही दिलं। तर कशी प्रक्रिया पूर्ण झाली त्याच्यामध्ये कुठलाही वाव नव्हता। आपण या प्रक्रियेचं लाईव्ह चित्रण सगळ्यांना दाखवलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हालाही कळेल की त्या ऑब्जेक्शनमध्ये काही